नमस्कार. ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या 2 वर्षात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. मात्र सध्या कथानकात प्रियाचा खोटेपणा सातत्याने यशस्वी होताना आणि अर्जुन सायलीचा प्रामाणिकपणा दुर्लक्षित होताना दाखवण्यात येत आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून येते. आश्रम प्रकरणाच्या चौकशीत प्रियाने मानसिक स्थिती असंतुलित असल्याचं कारण देत चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनने यावर शिताफीने काम करत तिला तज्ज्ञांसमवेत चौकशीसाठी बोलावून घेतलं. यानंतर अर्जुनला प्रियाने आधी दिलेली साक्ष आणि आताची साक्ष यामध्ये तफावत जाणवली, ज्यामुळे तो एका महत्त्वाच्या पुराव्याच्या शोधापर्यंत पोहोचला. त्यामुळे प्रकरण आता निर्णायक वळणावर येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रेक्षकांना वाटू लागलं की मालिका आता संपणार का. यावर खुद्द मुख्य अभिनेत्री जुई गडकरी हिने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्रामवरील आस्क मी सेशन दरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या आता सत्य समोर येतंय, मालिका संपणार तर नाही ना, या प्रश्नावर जुईने उत्तर दिलं, थँक्यू, नाही, एवढ्यात ही मालिका नक्कीच नाही संपणार. अजून खूप गोष्टी बाकी आहेत. सध्या मालिका पाहून काही लोक म्हणतात काय चाललंय, तर काही लोक सांगतात असंच चालू राहू द्या. आम्हाला ठरलं तर मग मालिका पाहून छान वाटतं. मी सगळ्यांना एवढंच सांगेन की गुन्हा मोठा तेवढीच शिक्षा मोठी. लवकरच तुमच्या मनासारखं पाहायला मिळणार आहे. त्याची सुरुवात आता झाली. त्यामुळे ठरलं तर मग मालिका असेच पाहत राहा. या उत्तरामुळे स्पष्ट होतं की मालिकेचा सस्पेन्स अजून टिकून आहे आणि पुढे अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका निदान 1-2 वर्ष तरी सुरूच राहणार आहे.